एम वन्ने चौधरी सगळ्यांनी ऐकायचं. ओके. प्राइस ऑफ an item increases by 15% and then decreases by 20%. What will be the selling price if the original price of item was 22,000? ओरिजिनल प्राइस काय आहे कोकाटे? वस्तूची ओरिजिनल प्राइस काय आहे? 22,000 रुपीज. ओके. 22,000 is the original price of the item थिंग. स्टार्टिंगला किती पर्सेंटने इन्क्रीज केली रे वस्तूची व्हॅल्यू? इन्क्रीज्ड बाय 15%. कितीने वाढवली अनिल साई गोडसे? कितीने वाढवली किंमत? 15%. आता वाढलेली किंमत आपण अगोदर शोधूया. ओके. 100 ला 15 रुपीज वाढवले. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सॉल्व्ह करू शकता. 100 ला 15 तर 22,000 ला किती? एक्स. 2-3 पद्धत आहे, जी सोपी वाटेल ती सोडवा. 100ला 15 तर 22,000 ला किती? तर क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 इंटू एक्स. 100 इंटू एक्स इज इक्वल टू 22,000 इंटू 15. ओके. हा. मग यातला एक्स ला शोधायचं. एक्स ला समोर ठेवलं. 22,000 इंटू 15 डिवाइड बाय 100. हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले. राहिलं कोण? 220 इंटू 15 किती होतात? मला मी विचारलेल्या प्रश्नाचंच उत्तर द्या अगोदर. 220 इंटू 15. 15 झिरो झिरो. 15 टू जार 30. कॅरिंग 3. 15 टू जार 30. 30 अँड 3 33. शिंदे, विराट गोरे, 15%ने किती रुपयांचा फायदा झाला? 15%ने वस्तू किती रुपयाने इन्क्रीज झाली? सांग ना. 3,300. मग अगोदर तिची कॉस्ट प्राइस काय होती? 22,000. वाढली कितीने? 3,300. टोटल किती झाली रे ती? 25,300. ओके. 15% वाढवल्यावर किती झाली स्वरा काकड? 25,300. पुढे बघा. देन डिक्रीजेस बाय 20%. 20%ने नंतर तिची व्हॅल्यू डिक्रीज केली, कमी केली. कमी करतोय आपण, लक्षात ठेवा. डिक्रीजेस. बघा आपण काय केलंय? 100ला 20 तर 25,300 ला किती? ये 2 झिरो गए, ये 2 झिरो गए. 20 इंटू 253 करा बरं फटिंग. 20 इंटू 253 किती होतात? 253 इंटू 20. 23 जार 60. कॅरिंग 6. 25 जार 100. 106. 106. कॅरिंग 10. 22 जार 40. 40 अँड 10 50. 5,060 ने त्या वस्तूची किंमत कमी झाली. मग 25,300 मधून मायनस करायचे 5,060. 5,060 मायनस करा. किती उत्तर येतं? 0,4,2,0. 20,240. हे आलं आपलं फायनल आन्सर. अथर्व, काय आन्सर आलंय? 20,240. आता 1 मिनिट थांबा. नाना साहेब व्हेरी गुड. शर्वरी युवराज पाटील उत्तर द्यायचं.
ओके ऐका. फर्स्ट कंडिशन मला सांगा, ओरिजिनल प्राइस किती रे यामध्ये, सांगा पटकन. ओरिजिनल प्राइस सांगा पटकन, सगळ्यांनी ऐका. ओरिजिनल प्राइस आहे 15,000. फर्स्ट कंडिशन मध्ये काय केलंय, 10% इन्क्रीज झालं. ओरिजिनल प्राइस इन्क्रीज्ड बाय 10%. 10% किंमत वाढली. मग आपण लिहितोय 100 ला 10, तर 15,000 ला किती असं लिहायचं. दोन प्रकारे लिहिता येतं, जे पटकन सोडवता येईल ते सोडवायचं. ये दो झिरो गए, ये दो झिरो गए. 10 × 150 किती रुपयाने किंमत वाढली, 1500 ने वाढली. 1500 ने वाढली, तर ओरिजिनल प्राइस मध्ये मिळवायचे वाढलेले पैसे 1500. 15,000 प्लस 1500 काय झाली रे तिची किंमत, 16,500 झाली का स्वरूप कांडेकर? 16,500 झालंय का प्रज्ञेश शिंदे, फलक प्रताप? 16,500. आता काय केलं माहितीये पुढच्या कंडिशन मध्ये, पुढच्या कंडिशन मध्ये झालंय गणितामध्ये 14% डिक्रीज केलेली आहे. 16,500 जी कॉस्ट प्राइस आहे, जी ओरिजिनल प्राइस आहे, ती 16% लेस केली, कमी. मग 1600 ला 14% सॉरी, तर 16,500 ला किती असं लिहायचं. मग ये दोन झिरो गए, ये दो झिरो गए. 165 आणि 14चं मल्टिप्लिकेशन काय होईल, 165 आणि 14चं मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन करा. अरे मी काय विचारतोय, मल्टिप्लिकेशन करा ना याचं. 14 5 जार 70, कॅरिंग 7, 14 6 जार 84, 84 and 7 91, carrying 9, 14 1 जार 14, 14 and 9 23, 2,310 rupees. Yes, अभिराज, व्हेरी गुड. किती रुपये कमी झाले, 2,310. मग 20 हे जे आलंय आपलं 16,500, यातून मायनस करायचे 2,310 रुपीज. झिरोतनं झिरो गेला. विराट गोरे, मल्टिप्लिकेशन बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे ना? झिरो 5, झिरोतनं 1 जात नाही, इकडनं घेतला 10 मधून 1 गेला 9, इथे राहिला 4, 4 मधून 3 गेला 1, 6 मधून 2 4, आणि हा 1. 14,190 इज अ करेक्ट आन्सर, आयुषी सोनवणे. ऐका, एक 1 बाय 1 गणित सॉल्व्ह करायचं, गडबड नाही करायची. प्रिंटेड प्राइस किती गणितामध्ये, प्रिंटेड प्राइस, व्हॉट इज प्रिंटेड प्राइस? प्रिंटेड प्राइस इज 16,000. ओके, 16,000 रुपीज. कलश पतंगे, 16,000 आहे ना रे बाळा, ऐका फक्त आता, गडबड नका करू. आरोही अरविंद मसने, व्हेरी गुड, क्या बात, करेक्ट. पुढे बघा, डिस्काउंट किती दिलाय रे यामध्ये, या गणितात डिस्काउंट किती दिलाय? प्रिंटेड प्राइस वर डिस्काउंट किती आहे? धोंगडे पार्थ, व्यवस्थित बघ, धनश्री चुकलं. मला प्रिंटेड प्राइस वरचा डिस्काउंट सांगा. अरे प्रिंटेड प्राइस वरचा डिस्काउंट आहे 20%. डिस्काउंट दिल्यानंतरची प्राइस आपल्याला शोधायची. आफ्टर डिस्काउंट प्राइस ऑफ आयटम, वस्तूची किंमत. आफ्टर डिस्काउंट प्राइस ऑफ आयटम, वस्तूची किंमत. हा, डिस्काउंट दिल्यानंतर आफ्टर डिस्काउंट
प्राइस ऑफ एन आयटम. आयटम म्हणजे वस्तू. वस्तूची मला सांगा. दयानंद पटेल आफ्टर डिस्काउंट. आता कशी शोधायची? मी तुम्हाला एक सोपी मेथड सांगितली होती. 100ला 20 रुपीज, तर 16,000ला किती? काढा पटकन. विघ्नेश चोरे. 100ला 20, ये दो जीरो गए, ये दो जीरो गए. 20 into 160, दॅट इज 3,200 रुपीजचं डिस्काउंट मिळालं. डिस्काउंट मिळालं म्हणजे काय करायचं? 16,000 या प्राइस मधनं मायनस करायचे 3,200. 3,200 मायनस केल्यावर किती होतात प्रांजल महाजन? 3,200 मायनस केल्यावर अमाऊंट किती येते? मला अमाऊंट सांगा. कौशल कोणतेही. टेल मी अमाऊंट. 16,000 मधून 3,200 जर मायनस केले, 0 0, 10 मधनं 2 गेला 8, 5 मधून 3 गेला 2, 12,800 आलंय. साकीब, फलक प्रताप, आदिती, संदीप, पद्मे, व्हेरी गुड. किती आलं? 12,800. 12,800 आपल्याला काय मिळाली? ती काय मिळाली? सेलिंग प्राइस. काय मिळाली? सेलिंग प्राइस. आपल्याला विचारलंय कॉस्ट प्राइस. काय विचारलंय? कॉस्ट प्राइस. आणि या शॉपकीपर गेट्स प्रॉफिट ऑफ ₹4,000. सेलिंग प्राइस आहे फॉर 12,800. 4,000 प्रॉफिट आहे. तर तुम्हाला शोधायचं आहे कॉस्ट प्राइस. आता कॉस्ट प्राइस शोधायची असेल तर सेलिंग प्राइस मधून मायनस करतात प्रॉफिट. डोंगरे पाठ. आपल्याला कॉस्ट प्राइस शोधायची असेल तर सेलिंग प्राइस मधून मायनस करतात प्रॉफिट. मायनस केला प्रॉफिट, उत्तर आलं 8,800. 8,800 उत्तर आलंय. मला पटकन सांगा प्रज्वल गडाख, ओरिजिनल प्राइस काय या गणितामध्ये? ओरिजिनल प्राइस, प्रिंटेड प्राइस किती आहे? 20,000. ओके. डिस्काउंट कितीचा दिलाय रे? डिस्काउंट 15%चा डिस्काउंट दिलाय. 100ला 15, तर 20,000ला किती डिस्काउंट? ये दो झिरो गए, ये दो झिरो गए. 15 into 200, 3,000चा डिस्काउंट मिळाला. 3,000 रुपीजचा, 3,000 रुपयाचा डिस्काउंट मिळाला. याची प्राइस काय तयार झाली रे मुलांनो? सेलिंग प्राइस काय तयार झाली? डिस्काउंट दिल्यानंतरची जी वस्तू असते ती असते सेलिंग प्राइस. मग सेलिंग प्राइस काय होणार? 20,000 मधून 3,000 मायनस करा. किती आले? 17,000 रुपीज मध्ये ती वस्तू विकली. सेलिंग प्राइस ऑफ थिंग इज 17,000. काय केलं पुन्हा बघा पुढे. एवढं झाल्यानंतर सुद्धा 3,000 रुपीजचा फायदा झाला शॉपकीपरला. या ट्रान्झॅक्शन मध्ये 3,000चा जर प्रॉफिट असेल तर आपल्याला शोधायची कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस मध्ये काय असतं? एसपी मायनस प्रॉफिट. एसपी किती मुलांनो? एसपी आहे 17,000. स्वरूप कांडेकर. प्रॉफिट आहे 3,000. सबट्रॅक्शन करा, आन्सर आलं 14,000. सेम गणित होतं, सेम कन्सेप्ट होता. कॉस्ट प्राइस ऑफ कार काय सांगा मला? कॉस्ट प्राइस ऑफ अ कार 75,570 रुपीज. प्रॉफिट किती पर्सेंट पाहिजे रे त्याला? कार मध्ये प्रॉफिट किती पर्सेंट घेतलाय? कटिंग, व्हेरी गुड.
सेम शिंगण करेक्ट. 10% प्रॉफिट घेतलाय कारमध्ये. कार सेल करताना त्याला 10% प्रॉफिट पाहिजे किंवा त्याने घेतलाय. मेक अ 10% प्रॉफिट. व्हॉट प्राइस ही शुड सेल. मग सेलिंग प्राइस काय असणार कारची? सेलिंग प्राइस आपल्याला शोधायची. हम्म? बरं, आपण कसं शोधतोय माहितीये? 100 ला 10, तर 75,570 ला किती? ये झिरो गया, ये झिरो गया, ये झिरो, ये झिरो. किती राहिले रे? 7,557 रुपीज. 10%ने 7,555 होतात. 7,557 रुपीज हा प्रॉफिट आहे. आणि आपल्याला शोधायची सेलिंग प्राइस. मग सेलिंग प्राइस मध्ये कोण कोण असतं? सेलिंग प्राइस मध्ये असतो प्रॉफिट आणि कॉस्ट प्राइस. प्रॉफिट आहे 7,557 आणि सेलिंग प्राइस आहे, सॉरी, कॉस्ट प्राइस आहे 75,570. दोघांची ऍडिशन करा, 83,127 रुपीज. समजलं?